नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण टॉपिक घेणार आहे, दुसऱ्या पत्नीचा नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार असतो का, किंवा तिला त्याच्यावर हक्क सांगता येतो का याबाबत. तर आधी आपण पहिल्यांदा बघूया की प्रथम पत्नी जी आहे, पहिली बायको किंवा पहिल्या लग्नापासून जी बायको आहे, तिला तिच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीत हक्क असतो का. जर त्यांचं लग्न वैध असेल किंवा कायद्याने मान्य असेल आणि कायदेशीर सगळ्या अटी तरतुदी त्यांनी पाळलेल्या असतील आणि वैध लग्न असेल, तर पहिल्या पत्नीला तिच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीत हक्क मिळतो. आता दुसऱ्या पत्नीचा हक्क तिच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर हक्क आहे का, याच्याबद्दल आपण बघणार आहे. तर दुसरं लग्न केलं आहे, तर पहिली पत्नी जिवंत असताना जर दुसरं लग्न केलं तर तो बायगेमी होणार आणि तो गुन्हा असल्यामुळं दुसरं लग्न व्हॅलिड होणार नाही, म्हणून दुसऱ्या पत्नीला नवऱ्याच्या प्रॉपर्टीत हक्क मिळणार नाही. परंतु पहिली पत्नी मृत्यू पावली आणि दुसरं लग्न केलं आहे आणि कायद्याच्या सगळ्या अटी तरतुदी पूर्ण केल्यात, तर दुसरा विवाह हा व्हॅलिड विवाह झाला आणि वैध झाला, म्हणून त्यांचं लग्न जे व्हॅलिड झाले. मग अशा ह्याच्यामध्ये दुसऱ्या पत्नीला नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळू शकतो. तर आता समजा नवऱ्याची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असेल तर, आणि नवऱ्याने मृत्यूपत्र केलं आहे आणि मृत्यूपत्रात त्यांनी स्वकष्टार्जित जी प्रॉपर्टी आहे ती सगळी दुसऱ्या पत्नीच्या नावावर केली, तर तिला मृत्यूपत्र केल्यामुळं त्याची जी इच्छा आहे की माझी जी सगळी प्रॉपर्टी ती मला माझ्या बायकोला द्यायची आहे, तर ती पूर्ण प्रॉपर्टी बायकोला मिळू शकते त्याच्या मृत्यूपत्राद्वारे. परंतु समजा तिच्या नवऱ्याने मृत्यूपत्र केलेलं नाही आहे, तर मृत्यूपत्र न केल्यामुळं त्याची जी प्रॉपर्टी स्वकष्टार्जित आहे ती त्याच्या मुलांना, त्याच्या बायकोला आणि आईवडिलांना अशी इक्वली समान वाटा त्या सगळ्यांना मिळेल. परंतु आता समजा तिच्या नवऱ्याची पितृक संपत्ती त्याला मिळाली असेल किंवा वाडवडिलांची संपत्ती मिळाली असेल, तर अशा केसमध्ये वडिलांची संपत्ती आहे म्हणजे त्यांच्या पूर्वापार जेवढे वडिलांचे जे बहीण भाऊ आहेत त्या सगळ्यांना सारखी मिळाली आणि त्याच्या वडिलांचा जो वाटा आहे तो यांचे पण किती भाऊ आहेत त्यांना मिळाला, म्हणजे ह्याचा जो हिस्सा आहे त्या वाडवडिलांची प्रॉपर्टीत आलेला, तर त्याच्याप्रमाणेच ह्याच्या बायकोला आणि मुलांना हिस्सा मिळेल. तर याच्यातही त्याला मिळालेल्या हिस्स्यामध्ये तर त्यांनी मृत्यूपत्र केलं आणि त्यातला काही अर्धाच्या वर हिस्सा बायकोला दिला, तर मृत्यूपत्राद्वारे तोही हिस्सा हिला मिळू शकतो. परंतु नवऱ्याने समजा मृत्यूपत्र केलेलं नाही आहे, तर मग सक्सेशन ॲक्टप्रमाणे मुलं, पत्नी आणि आईवडील जे वडील आणि आई अस्तित्वात असतील तर ते तर यांना समसमान वाटा मिळेल. आता दुसऱ्या विवाहानंतर समजा दुसरा विवाह कायदेशीर विवाह असेल, तर त्याच्या मुलांना प्रॉपर्टी, वडिलांच्या प्रॉपर्टी त्यांचा हक्क असतोच आणि पत्नीला पण हक्कच असतो. परंतु दुसरा विवाह समजा बेकायदेशीर आहे किंवा पहिली पत्नी जिवंत असताना बेकायदेशीर विवाह झालेला आहे, तर अशा ह्याच्यात दुसऱ्या पत्नीला त्याच्यात कायदेशीर वाटा मिळणार नाही. परंतु त्या विवाहापासून दुसरा इल्लिगल जरी विवाह असेल किंवा बेकायदेशीररित्या झालेला असेल, तर त्यातून झालेल्या मुलांना वडिलांच्या प्रॉपर्टीत हक्क मिळतो. म्हणजे लिगली जे विवाह आहे त्याच्यातून त्या मुलांना तर मिळतोच, परंतु बेकायदेशीर जरी मुलं झालेली असतील विवाहातून तरीही त्यांना वडिलांच्या प्रॉपर्टीत हक्क मिळतो. याचं कारण काय आहे, तर त्या मुलांना थोडी माहिती आहे की ह्यांचा विवाह हा बेकायदेशीर इल्लिगल रिलेशन्सनी झालेला आहे. ती मुलं जन्माला आली की त्यांना जो जगण्यासाठीचा जो सोर्स आहे तो कुठून मिळणार, म्हणून त्यांच्या ज्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर बेकायदेशीर जरी मुलं असतील तरी त्यांना त्या प्रॉपर्टीवर हक्क असतो. कारण वेलफेअर ऑफ चाइल्ड म्हणजे मुलांचं जे हित आहे पुढं जगण्यासाठीचं कल्याण, त्याचा असा हेतू असल्यामुळं इलिजिटिमेट जरी मुलं असतील सेकंड मॅरेजपासून, तरीसुद्धा मुलांना सेकंड मॅरेजमधून झालेल्या वडिलांच्या प्रॉपर्टीत हक्क मिळतो. तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या पत्नीला नवऱ्याच्या प्रॉपर्टीत हक्क आहे का, अधिकार आहे का, हे बघितलं. जर तुम्हाला माझं लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.